अय अय वासू अय वासू. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहे लालबागच्या राजाच्या दर्शनाला. तर आलो आपण धुळ्यातल्या लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये. तर तिथे पाहिलं मस्त विद्युत रोषणाई वगैरे केलेली होती, मस्त लाईटिंग वगैरे एक नंबर केलेली होती. तर मग म्हटलं चला जाऊ, सगळ्यांना दाखवू आपल्या धुळ्याचा लालबागचा राजा किती सुंदर दिसतो ते. पाऊस खूप जास्त चालू होता त्यामुळे थोडं लेट झालं व्हिडिओ रेकॉर्डिंगला वगैरे, पण कसं तरी करून आपण गेलो, मस्त शूट वगैरे घेतला. पण बाई मूर्ती पाहिली तर एकदम डिट्टो, ही लालबागच्या राजाची मूर्ती पूर्णपणे डिट्टो लालबागच्या राजासारखी दिसते. त्याला बघून तर मला ओरिजिनल मूर्तीची आठवण येऊन गेली. नंतर आपण बॅक साईडला पाहिलं, म्हटलं दिखावा काय ते बघू आपण. तर इथे शंकरजीचा दिखावा केला आहे, भोलेनाथचा. मग इथे पूर्ण लाईट्स वगैरे लावले, पूर्ण 3D डेकोरेशन टाईप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये नंदी वगैरे, शिवलिंग महादेवाची पूर्ण प्रतिकृती उभारण्यात आलेली. तुम्ही मध्ये आल्यानंतर तुम्हाला वाटणारच नाही की तिथे म्हणजे डेकोरेशन बघायला आले. एकदम क्लास डेकोरेशन इथे करण्यात आलेलं आहे. तिथून आपण निघत होतो तेवढ्यात आपल्याला तिथे धुळ्याचे माननीय आमदार अनुपभाई अग्रवाल हे पण दिसलेत. इथे सुद्धा तिथे दर्शनासाठी आलेले होते. सर्व त्यांच्यासोबतचे वगैरे सगळे लोक आलेले होते तिकडे. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आणि कसं तुम्हाला डेकोरेशन वगैरे वाटलं, लालबागचा राजा कसा वाटला, सर्व काय कमेंटमध्ये सांगा. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.